बीड जिल्ह्यातील 843 ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। प्रत्येक वर्षी जिल्ह्यातून जवळपास 1.5 लाखांपेक्षा अधिक ऊसतोड मजुरांचं स्थलांतर होतं। मात्र याच स्थलांतरादरम्यान 843 ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भपिशव्या काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ऊस तोडणीला जाण्यापूर्वी आणि आल्यावर त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते। या दरम्यान महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचं दिसून आलं। प्रजनन आरोग्य पातळीवर सरकार याकडे लक्ष देत नाही। सरकारनं यांना मानधन दिलं पाहिजे अशी मागणी ऊसतोड कामगार संघटनेने केली। प्रजनन आरोग्याच्या पातळीवर सरकार यांच्याकडे लक्ष देत नाही, हा सर्वात मोठा मुद्दा आहे। आणि अशा परिस्थितीत महिलांना ऊसतोडीच्या कामाला, अवघड कामाला लावायला नाही पाहिजे। बस सरकारने ह्यांना बसून पेमेंट दिलं पाहिजे, शासकीय कर्मचाऱ्यांना मिळतं तसं। तर या सगळ्या परिस्थितीवरती सरकार गांभीर्याने विचार करत नाही। भीती दाखवली जाते, पण आपण ऊस चालवायला जातो ना, त्याच्यामुळे आपली सोय लागत नाही। तर वाटतंय मग ती पिशवी काढलेलीच बरी, आपल्याला काम तरी होईल नीटनीटकं। आता वाटतंय काढली नसती तर बरं झालं असतं। पोटात दुखायचं, मग दवाखाने टायमाला नाहीत, कुठं रानाने 2-2 किलोमीटर गावापासून टाकते तर मग कुठं जायचं दवाखान्यानं। मग दवाखान्यात जायचं तर खाडं, मुकदम खाडं द्या, नाही तर ट्रक भरू लागा, ट्रॅक्टर भरून द्या, असं करीत होते। म्हणून मग पोटात दुखायचं, त्रास व्हायचा, मग पिशवी काढण्यात आली। आता त्रास म्हणजे काय, चालायला येत नाही, खाल्लं तर दवाखान्यात जावं लागतं, लय झालं म्हणून ना खावा तर चालायची येत नाही। अंगावलं जात होतं आणि अशी ऊसाच्या रानात गडा 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 लोळायची। मालकाने नेलं दवाखान्यात की जायची दवाखान्यात, तिकून आलं की पुन्हा कामाला लागायचं, पुन्हा काम करायचं, पुन्हा अजून दर महिन्याला दुखायचं। मग मालक डॉक्टर म्हणले पिशवी तुमची बाद व्हायला लागली, तुम्ही ऑपरेशन करून टाका।